नातं तुटणं ही खूप वेदनादायक गोष्ट असते. आठवणी, भावना, वेळ सगळं काही त्या नात्यात गुंतलेलं असतं. त्यामुळे नातं तुटल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, हे नातं पुन्हा जुळवायचं का की पुढे जाऊन सोडून द्यायचं? याचं उत्तर एकसारखं नसतं. ते त्या नात्यावर आणि परिस्थितीवर अवलंबून असतं. सर्वात आधी स्वतःला विचारणं गरजेचं आहे, नातं का तुटलं? जर कारण छोटा गैरसमज, कम्युनिकेशनची कमतरता किंवा इगो असेल तर नातं पुन्हा जुळवण्याची शक्यता असते. कारण अशा गोष्टी बोलून, समजून आणि थोडा प्रयत्न करून सुधारता येतात. पण जर नात्यात वारंवार अपमान, खोटं बोलणं, विश्वासाघात किंवा मानसिक त्रास असेल तर तिथे थांबणं स्वतःसाठी नुकसानकारक ठरू शकतं. नातं परत जुळवायचं असेल तर दोन्ही बाजूंनी प्रयत्न असणं अत्यावश्यक आहे. एकट्याने नातं टिकवणं शक्य नसतं. समोरची व्यक्तीही बदलायला तयार आहे का, आपल्या चुका मान्य करते का आणि खरंच नातं सुधारण्यासाठी प्रयत्न करते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. फक्त भावना असून उपयोग नाही, त्याला कृतीची साथ लागते. कधी कधी आपण फक्त सवयीमुळे, एकटेपणाच्या भीतीमुळे किंवा जुन्या आठवणींमुळे नातं धरून ठेवतो. पण स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं पाहिजे, हे नातं मला शांतता देतंय का की फक्त त्रास? जर नातं तुमचं मन, आत्मविश्वास आणि आनंद कमी करत असेल तर ते सोडून देणं ही सुद्धा एक ताकद असते, कमजोरी नाही. दुसरीकडे काही नाती अशी असतात जी खरंच मौल्यवान असतात, पण थोड्या चुकीमुळे तुटतात. अशा वेळी अहंकार बाजूला ठेवून एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं असतं. कधी कधी इगो सोडून दिला तर नातं वाचू शकतं. पण हे करताना स्वतःचा सन्मान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट हरवू नये याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. शेवटी प्रत्येक नात्याचा निर्णय मनाने नाही तर मन प्लस विचार या दोन्हींच्या आधारावर घ्यायला हवा. जे नातं तुम्हाला वाढवतं, समजून घेतं आणि शांतता देतं ते जपावं, आणि जे नातं सतत दुखावतं, थकवतं ते सोडून देणं कधी कधी योग्य ठरतं. कारण प्रत्येक वेळी नातं वाचवणं गरजेचं नसतं. कधी कधी स्वतःला वाचवणं जास्त महत्त्वाचं असतं.